हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण आहे, तर श्रावणी सोमवारच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही चाललो आहे आता वारोड पूजायला. तर आमच्या इकडे परंपरा नाही आहे की बायकांनी जाऊन वारोडाला इथं जाऊन म्हणजे नागाची वगैरे पूजा करायची. आमच्या इकडे तशी काही रीत नाही आहे. आमच्या इकडे माणूसच जाऊन नारळ फोडून येतो. पण आता इकडे बाहेर असल्यावरती ह्यांच्यासोबत जाणं, आता आम्ही 10 वर्ष झाले आम्ही बाहेर आहोत इकडे, तर आम्ही ह्यांच्यासोबत म्हणजे आता इकडल्या चालीरीतींमध्ये ढळलो आणि आम्ही इकडच्या चालीरीतीप्रमाणे वारोडाला पण जातो. तर सहसा खूप सायंकाळची गर्दी असते आणि आम्ही दुपारी 1:30च्या दरम्यान पूजायला म्हणजे वारूड पूजायला आलो. तर तेवढी काही गर्दी नव्हती, कारण की बाया सगळ्या कामाला गेलेल्या असतात आता. आणि मंदिरात पण आम्ही सकाळी जाऊन आलो तेव्हा मंदिरामध्ये सुद्धा अजिबात गर्दी नव्हती, लगेच नंबर लागला होता. आणि यावर्षी मी ठरवलं की श्रावण महिना धरायचा आणि मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण करणार आहे. तर आजपासूनच सुरुवात केलेली आहे. तर ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि इकडचे जे छोटी मुलगी आहे तिच्या साईडला बसलेल्या ती माझी जाऊबाई आहे. माझ्या शेजारच्या ह्या दोघेजणी बसलेल्या त्या माझ्या मैत्रिणी आहेत. म्हणजे आमच्या इथं राहणाऱ्या, आमच्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत या. तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी पूजायला आलो आणि इकडच्या पद्धतीने मस्तपैकी त्यांचं बघून बघून करायचं. मग त्या आपलं 5 प्रकारचे म्हणजे 5 दगडं घेतात आणि ते स्वच्छ धुवून त्याच्यावरती हळदी कुंकू लावून त्याच्यावरती सगळं नाही का आपलं फूल वगैरे वाहून म्हणजे त्या 5 दगडांची पूजा केली जाते इकडे. असं ते नागपंचमीला करतात. तर त्यांचं बघू बघू आम्हीसुद्धा पूजा केली. तर खूप छान वाटलं. यावर्षी थोडंसं माझा मूड ऑफ होता, कारण की मी आठवडाभर झाला सारखी आजारी आहे. त्याच्यामुळे मी काही तेवढं नटणं थटणं नाही. तर दरवर्षी माझं खूप छान असा नटणं थटणं असतं. खूप छान मी म्हणजे साडी वगैरे हे करणं ते करणं सगळं असतं, नथ घालणं. पण यावर्षी थोडासा इंटरेस्ट कमीच होता मला, कारण की मी थोडं आजारी असल्यामुळे मी काही तेवढा इंटरेस्ट घेतला नाही. तर नाहीतर दरवर्षी मी मस्तपैकी छान काठापदराची साडी घालत असते, छान नथ वगैरे घालत असते. तर यावर्षी मी तेवढं काही केलं नाही. ही छान कॉटनची फक्त सिंपल अशी साडी मी घातली. ही मी 600 का 650 समथिंग रुपयाला मी एका सेलमधनं आणली होती. आता जो मान्सून सेल लागतात त्या सेलमधनं मी ही 615 रुपयाची बहुतेक साडी आहे ही. तर ही साडी मी आणली होती. तर म्हटलं ही सिंपल साडी आहे आणि सोमवारच्या दिवशी पांढरी साडी घातली जाते, तर म्हटलं हीच साडी आपण घालून जावं म्हणून मी काही साडी दुसरी घातलीच नाही. जी मंदिरामध्ये घालून गेली तीच साडी मी नंतर वारुळाला पण घालून आले. तर आमची अशा प्रकारे मस्तपैकी पूजा वगैरे छानपैकी झाली. नंतर फोटोशूट वगैरे केले आम्ही. आणि कसं वातावरण थोडंसं खराबच असल्यामुळे फोटो वगैरे काही तेवढे खास आले नाही, कारण की पाऊस पण झिमुड चालू होता आणि आभाळ पण सुरू होतं, त्याच्यामुळे आभाळ पण आलेला, त्याच्यामुळे फोटो तेवढे काही छान आले नाही. तर असो आमची पूजा मस्तपैकी झाली आणि आम्ही आरती वगैरे करून घेतली. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. तर चला, बाय बाय.